वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहात घेतला गळफास. फीस थकल्यानं वसतिगृह चालकाकडून त्रास दिल्याचा आरोप. राष्ट्रवादीच्या नेत्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा. नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीनं वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असं या तरुणीचं नाव आहे. वसतिगृहाची फीस थकल्यानं वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आकांक्षा गायकवाड ही हुडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होते. आई वडील वीटभट्टीवर मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं निवास आहे. त्यांच्या इमारतीत त्यांनी क्वाट बेसिसवर सुरू केलेलं वसतिगृह आहे. मागील 2 वर्षापासून आकांक्षा ही क्वाट बेसिसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेतल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतले. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबियांनी वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले. 8 महिन्यांपासून फीस थकल्यानं जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास सुरू होता. त्यामुळेच या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. या वसतिगृहात 40हून अधिक मुली क्वाट बेसिसवर राहतात. महिन्याला 2,500 रुपये वसतिगृह चालकाकडून घेतले जायचे. या वसतिगृहाला परवानगी नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. अखेर रात्री उशिरा ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. गायकवाड राहणार वाजेगाव मातंग समाजाचा असून माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही हडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMSला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये ती क्वाट बेसिसवर किरायानं राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती. मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. मला वाटतं तुम्हाला फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त हुशार मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला सुद्धा जीव वाचवलाय. नेऊन दवाखान्यामध्ये मेडिसिन तिने घेतलं होतं, तर तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून तिला वाचून घरला घेऊन आलेली मुलगी आहे. माझी मुलगी 25 वर्षाची होती, काही नाबालक नव्हती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिचा घातपात झालेला आहे, तिला मारून लटकवण्यात आलेला आहे असा माझा पूर्णपणे संशय आहे. आता ते जे जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग आहे, त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण आलं कोण गेलं काय गेलं, आता आम्ही तर तिथं राहत नाही. त्या बिल्डिंगच्याच आता जे आहे ते प्रशासन जे बी आहे त्याचं ते त्यांनी बघून तुमच्या पोलीस स्टेशननी चौकशी करून जे गुन्हेगार आहे त्यांना गुन्हा नोंदवून, आम्ही मातंग समाजाचे आहोत, जाणून बुजून झाल्यासारखं झालं. आम्ही दलित समाजाचे आहोत. जोपर्यंत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही.